नीट पेपरफुटी प्रकरणी संसदीय स्थायी समितीनं राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या अर्थातच एनटीएच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलाय। समितीसमोर झालेल्या सुनावणी दरम्यान अधिकाऱ्यांनी या प्रकरणात जबाबदारी झटकत पेपरफुटी आपल्या यंत्रणेतून झालेला नसल्याचा दावा केला। संसदीय स्थायी समितीनं एनटीएचे अध्यक्ष प्रदीप कुमार जोशी, महासंचालक अभिषेक सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण केलं होतं। तसंच केंद्रीय शिक्षण सचिव विनीत जोशी यांच्यासह शिक्षण मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा बोलावण्यात आलं। यावेळी अधिकाऱ्यांनी राधाकृष्ण समितीच्या शिफारशींची कशा प्रकारे अंमलबजावणी केली याची माहिती सादरीकरणासह दिली। 70% उपाययोजनांची अंमलबजावणी पूर्ण झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला। पेपरफुटीचे प्रकार रोखण्याकरता अधिकाऱ्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या याबाबत समितीतील सदस्य खासदारांना प्रश्न विचारले। मात्र एनटीएच्या सिंग यांनी पेपरफुटीचा प्रकार त्यांच्या यंत्रणेतून झाला नसल्याचा दावा केला। जर पेपरफुटी झालीच नाही तर परीक्षा का रद्द करावी लागली असा थेट सवाल संसदीय समितीच्या सदस्यांनी केला। तर एनटीएनं जबाबदारी झटकली का? एनटीएच्या यंत्रणेतून ही पेपरफुटी झाली नाही। एनटीए नीट पेपरफुटीशी एनटीएचा कुठलाही संबंध नाही असं सांगण्यात आलं। एनटीएच्या महासंचालकांनी पेपरफुटीचा दावा फेटाळून लावला। पेपर फुटलाच नाही तर फेरपरीक्षा का असा सवाल संसदीय समितीनं उपस्थित केला। विद्यार्थ्यांच्या विश्वासासाठी फेरपरीक्षा घेतोय असं एनटीएने म्हटलं।